रामकृष्ण हरी. मी तेजस्विनी जोशी. तर प्रहार डिजिटलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे, कारण अर्थात आज आषाढी एकादशी आहे. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपल्याकडे रत्नागिरीतील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण सायली मुळे दामले या आलेले आहेत. तर त्यांचं प्रहार डिजिटलमध्ये आपण स्वागत करूया. नमस्कार. तर आजच्या ह्या गप्पा गोष्टींची सुरुवातही आपण महाराष्ट्रातल्या वातावरणाप्रमाणेच म्हणजेच भक्तिमय वातावरणाप्रमाणेच करूया. तर त्यासाठी मी तुम्हाला असं सांगेन की एखादा अभंगाने आपण सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. आपल्या या मुलाखतीची सुरुवात आपण माऊलींच्याच एका अभंगाने करूया. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन, आनंदे भरेन, तिन्ही लोक, तिन्ही लोक, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन. बाप रखमादेवी वरू विठ्ठलाचे भेटी, बाप रखमादेवी वरू विठ्ठलाचे भेटी, आपुलिया सौसाठी, आपुलिया सौसाठी करुणी राहे, करुणी राहे, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार. सुरुवात खूपच छान झाली आहे. तर रत्नागिरीमध्ये अनेक युवा कलाकार आहेत किंवा युवा कीर्तनकार आहेत. तर त्याच्यामध्ये विशेषतः तुमचंही नाव घेतलं जातं. तर या क्षेत्राची सुरुवात केव्हापासून झाली किंवा कीर्तनाची आवड केव्हापासून लागली? खरं तर आपल्या रत्नागिरीमध्ये संगीताचं, कीर्तनाचं किंवा आध्यात्मिक हे वातावरण खूपच आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा पहिलीमध्ये होते त्यावेळेला मी प्रथम गायनाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी मी काही दिवस हार्मोनियमचं प्रशिक्षण घेत होते. गायनाचं शिक्षण घ्यायला सुरुवात झाल्यानंतर मी रत्नागिरीच्या प्रसिद्ध गायिका संध्याताई सुर्वे यांच्याकडे गायनाचं विशारदपर्यंतचं प्रशिक्षण माझ्या कॉलेजच्या वयामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर अनेकदा आपल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपती मंदिर असलेले 18 हात गणपती मंदिर यांचे जे सगळे जोशी कुटुंबीय आहेत ते सर्वच जण कीर्तनकार आहेत. आणि यामध्ये किरणदादा असतील, नानाकाका असतील, मयुरीताई असतील, या सगळ्यांना मी कीर्तनाची साथ करायला जात होते. आणि त्यामुळेच मला कीर्तनाची आवड निर्माण झाली. आणि बालपणामध्ये मला रत्नागिरीतले प्रसिद्ध संस्कृत पंडित असलेले, शास्त्री असलेले आदरणीय फडके शास्त्री यांचा सहवास मला माझ्या बालवयामध्ये लाभला. त्यामुळे गीता, रामरक्षा जे आपले संस्कृत पाठांतराचे श्लोक आहेत ते मी त्यांच्याकडनं शिकले. आणि त्यामुळे एकीकडे गाणं सुरू झालं, संस्कृतचा अभ्यास सुरू झाला, कीर्तनाच्या साथीची सुरुवात झाली. आणि अशातच माझी 10वी झाल्यानंतर मला 11वीच्या वर्गामध्ये असताना आदरणीय कर्वे बुवांनी एक कीर्तनाचं शिबिर घेतलं. आणि या शिबिरामध्ये मला कीर्तन साथीला बोलावण्यात आलं. पण साथीला बोलावताना त्यांनी त्या शिबिरामध्ये काही प्रश्न विचारले. मग त्या प्रश्नांची उत्तरं मला सहजरित्या देता आली. आणि मग ते म्हणाले, अगं तू संगीत नाटकात काम करतेस, तू संस्कृतचा अभ्यास करतेस, तू गायनाचं शिक्षण घेतेस, मग याच सगळ्या गोष्टी खरं तर कीर्तनाला लागतात, मग तू कीर्तनच का नाही करत? आणि म्हणून त्या शिबिरामध्ये मी पहिलं कीर्तन शिकले. आणि मग हळूहळू माझा प्रवास सुरू झाला. मग मी माझा अभ्यास करत गुरूंच्या सानिध्यामध्ये अभ्यास करते आहे. खूपच छान. तर कीर्तन या क्षेत्रामध्ये उतरताना तुम्हाला घरचा पाठिंबा किंवा घरून पाठिंबा कसा मिळाला? एखाद्याला भाग्यानेच असं घर मिळतं असं मी म्हणेन की माझं सासर आणि माहेर ही दोन्ही कुटुंब माझ्या कीर्तनाला मला खूप पाठिंबा देणारी आहेत. माहेरी माझे आई वडील यांना अध्यात्माची अत्यंत आवड आहे, त्यामुळे आमच्या घरामध्ये प्रचंड पुस्तकांचा साठा आहे. किंवा माझा दादा, माझा मोठा भाऊ
श्री ओंकारमुळे हा उत्तम प्रवचन करतो. त्यामुळे आमच्या घरामध्ये रोज खायच्या आधी वाचायला काय असा प्रश्न असतो. त्याप्रमाणे खूप पुस्तकं, खूप मोठ्या मोठ्या लोकांचं सान्निध्य म्हणजे फडके शास्त्रींमुळे अनेक मान्यवर विद्वान मंडळी यांचं आम्हाला सान्निध्य लाभलं आणि यामुळेच माहेरून मला कीर्तनाचा पाठिंबा मिळाला. आणि आता सासरी म्हणाल तर माझे सासरे उत्तम पेटीवादक आहेत. माझे यजमान श्री कैलास दामले उत्तम पखवाज वाजवतात, उत्तम तबला वाजवतात. त्यामुळे या सगळ्या सासरच्या मंडळींची साथही मला या कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं मिळत आहे. घरच्या पाठिंब्याबद्दल आता तुम्ही सांगितलं, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण आणि कीर्तन शिक्षण यामध्ये तुम्ही काय प्रावीण्य मिळवलं? महाविद्यालय म्हणजे अर्थात आपलं रत्नागिरीतलं गोगटे महाविद्यालय. इथे मी MA-BEd इंग्रजी या विषयात केलं आहे आणि त्यानंतर कीर्तनासाठीचं वेगळं प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो ते रत्नागिरीमध्ये महेश बुवा काणे यांनी कीर्तनाचे काही वर्ग घेतले होते आणि त्या वर्गातून त्यांनी अखिल भारतीय दादर संस्थेची जी कीर्तन शाखा आहे त्यांच्यातर्फे 5 वर्षाचा अलंकारचा कोर्स घेतला जातो. तो अलंकार, तर कीर्तनातली अलंकार ही पदवी मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण केली आहे. अरे वा. कीर्तनाचा मूळ उद्देश किंवा हेतू हा आध्यात्मिक किंवा भक्ती हा असतो. तर आत्ता सगळीकडे आषाढी वारीमुळे भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर आषाढी वारीचं महत्त्व कसं स्पष्ट कराल? वा, खूपच छान प्रश्न आहे. वारी ही संकल्पना आपल्याला वाटतं की संतांनी सुरू केलेली आहे, म्हणजे संतांनी सुरू केलेली आहेच, पण त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की नामदेवांच्या एका अभंगामध्ये असा उल्लेख आहे की वारीची सुरुवात ही खरं तर पांडुरंगानेच केलेली आहे. कारण नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणाले, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, पतित पावन आहे मी खरा, पण तुमचेनी बरा दिसत असे. म्हणजे अभंगामध्ये पांडुरंग स्वतः सांगतायत की तुम्ही संतांनी अवतार घेतलेत का, तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. प्रत्येक वेळेला स्वतः भगवंत येत नाही, पण भगवंताच्या ऐवजी तो संतांना पाठवतो. त्यामुळे सगळे संत अवतरित होऊन पृथ्वीवरती निघून गेले, पण भगवंताला काही चैन पडेना. म्हणून भगवंत स्वतः पंढरीत येऊन राहिला. पण पंढरीत जरी आला तरी सगळे संत आपापल्या कामामध्ये, आपापल्या जनसेवेमध्ये सगळे व्यस्त आहेत. आणि म्हणून शेवटी पांडुरंगच सांगायला लागला की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. त्यामुळे कितीही तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असलात तरी आषाढीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी तुम्ही सगळेजण मला भेटायला या, कारण तुमच्याशिवाय मी अपुरं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या अभंगांमध्ये, गजरामध्ये काय, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा असं सांगितलं आहे. त्यामुळे वारी ही संकल्पना माऊलींच्या आईवडिलांपासून सुरू आहे, पण पुढच्या काळामध्ये माऊली, नामदेव महाराज, संत जनाबाई, गोरोबा काका या सगळ्यांनी मिळून या वारीला मोठं केलं. आणि अध्यात्माच्या भाषेत किंवा भक्तीच्या भाषेत सांगायचं झालं तर ही वारी म्हणजे फक्त देहाची वारी नाही आहे, तर असं आपल्याकडे सांगितलं जातं की ही वारी जन्ममरणाची वारी चुकवते. म्हणजे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मृत्यू पावणं, ज्याला आचार्यांनी पुनरपि जननम पुनरपि मरणम असं म्हटलं आहे. तर हे जन्ममरणच नको, या वारीतून भगवंताने आम्हाला बाजूला करावं, बाहेर करावं, दूर करावं, यासाठी ही वारी सांगितली जाते. आणि आज आपण बघतो हजारो वारकरी केवळ भगवंताचं नाम घेण्यासाठी, कधी कधी तर सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन होतच असं नाही, पण तरीसुद्धा राहुळाच्या कळसात विठ्ठल पाहिला, कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा माघारी फिरणारी लोक आहेत. आणि ही माघारी फिरत असताना एकाच्याही चेहऱ्यावरती दुःख नाही, नवे तर ती सगळी मंडळी एकमेकांना काय सांगतात की यावर्षी जर आपण दोघं आलो असू तर पुढच्या वर्षी आपल्यासोबत आणि 4 लोकांना आपण वारीला घेऊन येऊ. अशा अर्थाने माणसांना जोडणारी, माणसांच्या मनाला जोडणारी आणि खऱ्या अर्थाने भक्तिपूर्ण वातावरणात असलेली ही वारी आहे असं सांगता येईल. आत्ताच तुम्ही वारीचं महत्त्व सांगितलं, तर वारीमध्ये असं काय विशेष आहे की पूर्वीपासून चालू झालेली वारी आज तागायत अखंड चालू आहे, तर त्यामध्ये असं काय विशेष आहे? आपण सगळेच जण वेगवेगळ्या प्रवासाला जात असतो.
पण प्रवासाला जात असताना सगळेच प्रवास काही आपले सुखकर होत नाहीत, तर बरेचदा ते दुःखदायकच होतात. पण वारी हा असा प्रवास आहे की जिथे ते देहाचं चालणं असेल, आपल्या पायांनी चालणं असेल, त्या चालण्याचा या वारकऱ्यांना कधीच थकवा येत नाही. याचं कारण त्यांच्या मुखाने अखंड भगवंताचं नाम सुरू आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर सुरू आहे आणि या नामाची इतकी ताकद आहे. माऊलींनीच हरिपाठात म्हटलंय, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. त्यामुळे असं नाम कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन सांगितलंय. कारण आजच्या काळामध्ये अगदी आपण आपल्या पिढीचा विचार करूया. नव्या पिढीतली सगळी मुलं, आपल्याकडे ही सगळी टेक्नॉलॉजी आहे, मोबाईल, इंटरनेट, फोन, आता नवीन म्हणजे AI, हे सगळं आहे. पण तरीसुद्धा आपल्या पिढीला मनाला शांती नाही आहे. आणि ही शांती तुम्हाला त्या वारीतल्या नामाने नवे एरवीसुद्धा केवळ नामाने भगवंत मिळू शकतो, अशी अनेकांची उदाहरणं अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये दिलेली आहेत. गजेंद्राने एकदा भगवंताला हाक मारली आणि भगवंत त्याच्यासाठी धावून आले. द्रौपदीनं एकदा भगवंताला हाक मारली आणि भगवंत तिच्यासाठी वस्त्ररूपाने धावून आले. अशा प्रकारे केवळ भगवंताच्या नावाची आठवण केली, कारण भगवंत हा स्तुतिप्रिय आहे, भगवंत हा भक्तवत्सल आहे. त्यामुळे भक्ताने हाक मारावी आणि भगवंताने धावून यावं. पण त्या भक्तीमध्ये, त्या नामामध्ये एकच गोष्ट हवी, ती म्हणजे भाव हवा. त्यामुळे नाम घेत असताना ते भावपूर्ण नाम घेतलं तर तुमच्या देहाला कुठलेच कष्ट जाणवत नाहीत. तर ही वारी या नामानेच केवळ सगळ्यांना सुख देते. तुम्ही म्हणालात की भगवंत हा भक्तवत्सल आहे, तर भगवंताच्या दृष्टीने किंवा संतांच्या दृष्टीने खरा भक्त कोण? खरं तर सगळेच संत हे भगवंताचे अतिप्रिय भक्त आहेत. पण तरीसुद्धा तुकाराम महाराजांनी भक्ताची व्याख्या सांगताना किंवा भक्तीविषयी बोलताना सांगितलं, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. पहिल्यांदा त्या भक्ताची पूर्ण निष्ठा भगवंतावरती हवी. त्याप्रमाणे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. भगवंताप्रती किंवा कुठल्याही कामाप्रती असलेला निर्धार हा भक्ताचा कधीच सुटता कामा नये. एवढंच कशाला, जर आपण गीतेचं उदाहरण बघितलं तर गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगताना भगवंतांनी 13 ते 20 या श्लोकांमध्ये भक्ताचीच लक्षणं सांगितलीत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. की सर्व भूतांप्रती मैत्रीने बघणं. माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं किंवा माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर माऊलींनी कुणाला विभक्त म्हणून बघितलंच नाही. सगळेच त्यांच्या दृष्टीने भक्त होते. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. म्हणजे सगळ्या विश्वालाच घर म्हणून बघितलं, सगळ्यांनाच भक्त म्हणून बघितलं. आणि भक्ताचं काम काय आहे की भक्त कधीच आपपराभाव करत नाही. ज्याप्रमाणे पाणी श्रीमंताचीही तहान भागवतं आणि गरिबाचीही तहान भागवतं, किंवा दिवा सगळ्यांच्या घरामध्ये उजेड सारखाच देतं, त्याप्रमाणे भक्ताने हा भेदभाव कधीच ठेवू नये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, पण भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याप्रमाणे भक्ताने निष्ठा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, निर्धार ठेवला पाहिजे, भेदभाव रहित जगलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी की तुल्यनिंदा स्तुतेर मौनी. मग स्तुती झाली आणि निंदा झाली तरीसुद्धा त्याकडे समदृष्टीने बघितलं पाहिजे. आणि अगदी शेवटी जाऊन सुखदुःखाच्या पलीकडे असणारा आनंद, हा आनंद भक्ताला उपभोगता आला पाहिजे. म्हणून सुरुवातीला जो मी अभंग म्हटला माऊलींचा, तर त्यांनी काय म्हटलं, अवघाची संसार सुखाचा करीन, पण पुढची ओळ काय, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि यासाठी मी कुठं जाईन, तर मी पंढरपुरात, कारण ते माझं माहेर आहे. भक्तांचं माहेर पंढरपूर म्हटलं जातं. आणि म्हणून असे जे श्रेष्ठ भक्त आहेत त्यांना त्यांच्यासाठीच पांडुरंग विटेवरती अखंड उभा आहे. खूपच छान. आतापर्यंत सायलीताईंकडून खूप नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. तर आता मुलाखतीच्या शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुमचा एखादा आवडीचा अभंग
आणि त्यावर एक छोटंसं विवेचन ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच. संत भानुदास महाराजांचा अभंग सर्वांना ऐकवते. अभंगाचे शब्द आहेत, जपता नाम विठ्ठलाचे, भय नाही हो काळाचे. माणसाला सर्वात भय कशाचा आहे, तर मृत्यूचा आहे. आणि मृत्यूचा भय काय आहे, तर आयुष्यभर जी पापं केलेली आहेत ती शेवटच्या क्षणी सगळी आठवतात. आणि म्हणून या पापातून मुक्त व्हावं यासाठीचा उपाय कोणता, तर भानुदास महाराज सांगतात, नाम मंत्र त्रिअक्षर करी सदा जो उच्चार. जो विठ्ठल नामाचा सदा उच्चार करील तो या पापातून मुक्त होईल. आणि यामुळेच भानुदासा परमानंद, यामुळेच सर्वांना, म्हणजे मला जो आनंद झाला तोच आनंद सगळ्यांना होईल. असं विठ्ठलाचं नाम सगळ्यांनी घेऊया. जपता नाम विठ्ठलाचे, जपता नाम विठ्ठलाचे, भय नाही हो काळाचे, भय नाही हो काळाचे. जपता नाम विठ्ठलाचे, श्री विठ्ठल नामे सदानंद, श्री विठ्ठल नामे सदानंद. भानुदासा परमानंद, भानुदासा परमानंद. जपता नाम विठ्ठलाचे, जपता नाम विठ्ठलाचे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पुंडलिक वरदे